हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। उद्या सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित न झाल्यास परवापासून आंदोलन, जरांगे ठाम। तर 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय। केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषयच वेगळा, जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा मुद्दा अधिवेशनात येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल 4.5 लाख हरकती आल्याची सूत्रांची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर करण्यात येणार। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 2 लाखापेक्षा जास्त हरकती, सरकारला अधिसूचना रद्द करावी लागेल, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। आरक्षण राज्याचा नाही तर केंद्राचा विषय, विशेष अधिवेशनातून काही हाती लागणार नाही, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत, पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। तर भाजपकडून मला कुठलीही ऑफर नाही, कितीही चर्चा होऊ द्या, पण मी कुठेही जाणार नाही, जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। कधीही काही होऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडे मोठी ताकद असूनही आमच्याकडचे लोक लागतात, सुप्रिया सुळेंचा खोचक टोला। तर महाविकास आघाडीतील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क, पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरेंचं सूचक विधान। काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली, मात्र नगरमधील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता विखे पाटलांचा टोला। मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा कायम असेल, उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेत चर्चेची खलबतं, राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये तासभर बैठक। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार भेटीला गेल्याची चर्चा, युतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती। मला बोलायचं तेव्हा निवडणुकीवर बोलेन, एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। तर योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, शेलारांची प्रतिक्रिया। लोकसभा लढण्याची सर्वांची इच्छा असते, मीही त्याला अपवाद नाही, उदयनराजेंकडून सातारा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर, समन्वयक नेमून स्वतःचे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचे ठाकरे गटाचे संकेत। ठाकरेंना आता मोदींशिवाय पर्याय नाही, विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे कायम नाव ठेवा, आठवडाभरामध्ये निवडणूक चिन्ह सुद्धा द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।